सर्वप्रथम मिक्सरच्या भांड्यामध्ये मूग मटकी घेतली, त्यामध्ये 2-4 मिरच्या, लसणाच्या पाकळ्या, जिरं 2 चमचे, तुम्हाला सांगायला विसरली होती मी, धणे घ्यायचे थोडेसे, आणि हे मिक्सरमधून बारीक वाटून घ्यायची। हे बघा, ही अशी प्युरी करून घ्यायची। त्याच्यामध्ये मी कढीपत्ता पण घेतला होता, सांगायची विसरले होते वाटताना। नंतर मग हे पीठ घेतले, ज्वारीचं पीठ घेतले 4 कप, आणि त्याच्यामध्ये बेसन टाकले अर्धा चमचा, आणि 2 चमचे गव्हाचं पीठ टाकलं, त्याच्यामध्ये 2 चमचे तेल, आणि यासाठी परत कवारी चिरलेलं त्यात कांदा टाकायचा, आणि कोथिंबीर भरपूर टाकायची, जरा चवीला चांगला लागतो। हे तुम्ही मुलांच्या टिफिनसाठी पण करू शकता। त्यासाठी लागणारे मीठ, चवीनुसार मीठ, आणि नंतर ते सगळं भांडं धुवून त्याच्यामध्ये पाणी टाकून पीठ भिजवून घ्यायचं। सैलसर पीठ भिजवायचं, जास्त घट्टही नाही आणि जास्त पातळही नाही। आपल्याला ते थालीपीठ थापता आले पाहिजे कपड्यावर। त्याच्यानंतर हळद टाकायची, आणि मसाला, तुमच्याकडे जे मसाले अवेलेबल असतील ते टाका, गरम मसाला। हे धन आणि बडीशेप पावडर आहे। आता हे पीठ सगळं टाकून झाल्यावर मस्तपैकी भिजवून घ्यायचं, ते पण सैलसर भिजवायचं, जास्त पातळही नाही आणि घट्टही नाही भिजवणार। हे बघा, अशा प्रकारे पीठ भिजवून घ्यायचं। त्याच्यातच थोडंसं घट्ट वाटत असेल तर थोडासा पाण्याचा हात घ्यायचा, आणि ते भिजवून घेतलं मी। हे बघा, अशा प्रकारे पीठ भिजवून घेतलं मी। त्याला थोडासा तेलाचा हात घेतला, आणि ते 5 मिनटं असं भिजत ठेवलं की थोड्या वेळानं आपण त्याचे थालीपीठ करायला घेऊया। हे खूप छान लागतं चवीला, एकदा करून पहा तुम्ही। मुलं असे भाज्या खायला मागत नाहीत, अशा प्रकारे काहीतरी करून दिलं की ते बरोबर खातात, त्यांच्या पोटातही ते जातं। हे 5-10 मिनटं असं जरा रेस्ट करायला ठेवूया। हे बघा, या अशा प्रकारे आपलं पीठ झालं आता तयार। तर सुती कपडा ओला करून घ्यायचा, त्याच्यावरती ते आपल्याला असं थापायचं, असं थापता आलं पाहिजे, असं ते सैलसर भिजवायचं असतं। मग जसे आपल्याला हवेत तसे ते पाण्याचा हात घेऊन थापायचं। काय काय जण जाड ठेवतात, काय काय पातळ ठेवतात।
हे बघा, हे असे थापता आले की थालीपीठ खूप छान होतं. तुम्ही पण एकदा ट्राय करून बघा आणि कशी रेसिपी झाली ती मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. आणि शेअरही करायला विसरू नका. आणि असे हे त्याला मी होल पाडले. इकडे आपला पॅन तयार गरम झालेला आहे, त्याच्यावरती तेल टाकायचं. आणि हे अशा त्याच्यावरती पलटी करायची. गव्हाच्या वरती असं तेल थोडं थोडं सोडायचं. की आपले थालीपीठ झाले रेडी. चवीला खूप छान लागतात, एकदा करून बघा. परत दुसरंही तसंच करायचं आपल्याला. सगळं असंच करून घ्यायचं. कपडा ओला करून घ्यायचा आणि त्याच्यावरती हे हाताने असं थापत राहायचं. मुलांच्या डब्याला पण देऊ शकता तुम्ही ते. हे बघा, हे अशा प्रकारे मी सगळे थालीपीठ आता करून घेते. हे पहा, हे अशा प्रकारे मी सगळे थालीपीठ करून घेतले. जे तुम्ही शेजवान चटणी किंवा हिरवी चटणी किंवा दह्याबरोबर तुम्ही खाऊ शकता. आज मी हे नाश्त्याला सगळ्यांसाठी आज असे हे मुगाचे आणि मटकीचे थालीपीठ बनवलेले आहेत.